नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा. ती जी एक म्हण आहे, बर्बाद गुलिस्ता करने को बस एक ही उल्लू काफ़ी है, हर शाख पे उल्लू बैठा है, अंजाम गुलिस्ता क्या होगा. आणि ही काँग्रेसच्या बाबतीमध्ये वारंवार लागू पडते. किती वेळा म्हणजे आम्ही अगदी रोज व्हिडिओ केला आणि रोजच्या व्हिडिओमध्ये ही वापरली तर कुठला ना कुठला तरी संदर्भ मिळतोच. आता जे एक नवीन ताजा जो संदर्भ आलेला आहे, नाना पटोले द ग्रेट. नाना पटोले कधी काळी काँग्रेसमध्ये होते, भाजपमध्ये गेले, परत काँग्रेसमध्ये आले आणि ह्या सगळ्या अपडाऊनमध्ये हाती काहीच लागलं नाही. म्हणजे खाया पिया कुछ नाही, गिलास फोडा 12 आणि तशी नाना पटोलेंची स्थिती होऊन बसलेली आहे. इकडून तिकडं तिकडून इकडं सगळं करून झालं, बॉम्ब करून झाली. हे तेच नाना पटोले आहेत जे असं म्हणले होते की मी जर हरलो तर राजकारणातून संन्यास घेईल. नितीन गडकरींच्या विरोधात लोकसभेची निवडणूक यांनी लढवलेली होती. आणि आमच्याकडचे एक भडभुंजे पत्रकार आहेत, लेब्रांडो असे, आणि त्यांनी अगदी दावा ठोकून असं सांगितलं होतं तेव्हा की नाना पटोले कसे जिंकणार आहेत आणि नितीन गडकरींचा कसा पराभव होणार आहे 2019ची लोकसभा निवडणूक. तेव्हापासून आजतागायत बडबड करतायत. म्हणजे तशा अर्थाने नाना पटोले अजून सुद्धा राजकारणात आहेत. अधिकृतरित्या कागदोपत्री ते आमदार म्हणून निवडून पण आलेले आहेत काँग्रेसच्या तिकिटावरती. मोदींचं संसदेतलं भाषण, त्याच्यानंतर संसदेतलं भाषण नाही, त्याच्यानंतर जे त्यांनी भाषण जनतेला संबोधन केलं त्याच्यावर उत्तर देताना नाना पटोले असं म्हणाले की मोदी कसे फेकू आहेत, बाकीचं ठीक आहे, पण त्यांनी काँग्रेसचं 150 वेळा नाव घेतलं आणि त्यापेक्षा त्यांचं पुढचं वाक्य असे की मोदींना काँग्रेसची भीती वाटते. आता ते म्हणले तर आश्चर्य काही नाही, कारण त्यांचे महान नेते राहुल गांधी पण असं म्हणतात, मोदी मुझसे डरते है. जसं त्या सर्फची जाहिरात होती की दाग अच्छे है, तसं हे डर अच्छा है असं म्हणायचीच पाळी आली. कारण की जर ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे मोदी काँग्रेसला भितात, ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे मोदी राहुल गांधीला भितात, राहुल गांधी आँख में आग नहीं डाल की बात कर सकते वगैरे वगैरे, मग हे तर चांगलीच गोष्ट आहे ना. कारण की जर भिवून इतकं जर राजकीय यश मिळत असेल तर अजून थोडंसं भिवून ते उरलेलं पण राजकीय यश मिळवून टाकतील. काँग्रेसवाल्यांची गल्लीपासून दिल्लीपर्यंत नव्हे, उलट दिल्लीपासून गल्लीपर्यंत, गल्लीच्या कोपऱ्यापर्यंत, कोपऱ्यातल्या घरापर्यंत अशी परिस्थिती होऊन बसलेली आहे की त्यांना वस्तुस्थिती काय ते बघायचंच नाही. मोदी कसे भिले तर मोदीचं काय होईल सगळं बाजूला ठेवतं. आत्ता ज्या 5 राज्यांमध्ये पुदुचेरी सगट निवडणुका झाल्या आणि होत्या, म्हणजे घातलेल्या 2 ठिकाणच्या, या सगळ्यामधून कोणी मला उत्तर देऊन सांगावं, अगदी जे काँग्रेसचे समर्थक आहेत त्यांनी सुद्धा, या सगळ्यामध्ये काँग्रेसची स्थिती काय. म्हणजे फार प्रयत्न केला तर केरळमध्ये बऱ्यापैकी राहू शकेल असे अंदाज आहेत. त्यांची सत्ता येईल कोणी सांगत नाहीये. अंदाज असा आहे की बऱ्यापैकी तुमची स्थिती राहू शकेल. असममध्ये तर काही कोणी बोलतच नाही. पश्चिम बंगालमध्ये ममता आणि भाजपमध्येच कशी सगळी फाईट आहे सगळं सांगायला लागलेत. आणि DMK आणि AIDMK मध्ये हे त्यांचं फक्त काय म्हणता येईल त्याला छोटासा एक मित्र पक्ष, त्यांनी फेकलेल्या भाकरीच्या तुकड्यावरती जगणार आहोत. त्यांनी जितक्या जागा दिल्या तितक्या गपचूप घ्यायच्या, लढवायच्या, आणि तुम्ही किती निवडून येऊ काही हो, तुम्हाला मंत्रिमंडळात स्थान नाही हे तर त्यांनी आधीच जाहीर केले. ही सध्याची स्थिती आहे. आता ज्या राज्यांमध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, प्रक्रिया चालू आहे अशी, आणि त्या काळामध्ये नाना पटोले असं म्हणतात मोदी भीतात. म्हणजे काय म्हणावं परिस्थितीला की ज्यांना सगळ्यांना वस्तू, म्हणजे आपण त्या वाळूमध्ये तोंड खुपसायचं, वादळाला पाठ करायची, शहामृगाचं जे धोरण असतं ना, आपण वाळूमध्ये तोंड खुपसून टाकलं म्हणजे ते काही वादळ आलंच नाही, येणारच नाही असं नसतं. तुम्ही कोंबडा धाकला म्हणून सूर्य उगायचा थांबत नसतं. प्रॉब्लेम तुमच्या कोंबड्याचा आहे, तुमचा आहे, तुमच्या शहामृगाचा आहे. तुम्हाला वस्तुस्थिती समजून घ्या. महाराष्ट्रातली मी गोष्ट सांगतो. नाना पटोलेंनी याचं उत्तर द्यावं. आत्ता 2014ला तुमचा मुख्यमंत्री राज्यात बसलेला होता. या महाराष्ट्रामध्ये आज तागायत एक तर काँग्रेसचा मुख्यमंत्री होता, त्याच्यानंतर काँग्रेसचा मुख्यमंत्री पाडून काँग्रेसचाच असलेले शरद पवार विरोधी पक्षांच्या ह्याच्यावरती मुख्यमंत्री झाले. नंतर तर परत काँग्रेसचेच मुख्यमंत्री होते. फक्त एक पहिला मुख्यमंत्री मनोहर जोशी असा आहे की जो विशुद्ध बिगर काँग्रेस होते. त्याच्यानंतर नारायण राणे, ते नंतर काँग्रेसमध्ये गेले, आता भाजपमध्ये आले. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि नंतर एकनाथ शिंदे. म्हणजे एकूण सगळ्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये फक्त 4 मुख्यमंत्री असे आहेत की ज्यांचा काँग्रेसशी काहीही संबंध नव्हता
आणि ते प्रत्यक्ष मुख्यमंत्री पदावर बसले. तुम्हाला वाटेल की मी उद्धव ठाकरेचं नाव का नाही घेतलं. उद्धव ठाकरे काँग्रेसच्याच पाठिंब्यावरती मुख्यमंत्री पदावरती बसले होते म्हणून त्यांचं नाव मी घेतलं. आणि ह्या का असे सगळे म्हणजे आत्तापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासात फक्त 4 मुख्यमंत्री बिगर काँग्रेसवाले आहेत. बाकी सगळे मुख्यमंत्री काँग्रेसचे, काँग्रेसशी संबंधित किंवा काँग्रेसच्या पाठिंब्यावर. आणि त्या परिस्थितीमध्ये इतके सगळं वातावरण बदलून गेलं, इतकं सगळं तुमच्या पक्षाचं जे काही वर्चस्व होतं 2014 पर्यंत तुमचा मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये होता. आणि आता परिस्थिती अशी आहे की तुम्हाला एक लोकसभेची जागा ज्याच्यासाठी राज्यसभेची जागा परवा मरमर झाली ती मिळाली नाही. आता विधान परिषदेची जेमतेम एक जागा येऊ शकते, ती 1 किंवा 2 जागा येऊ शकतात, ती कोणाला येईल कळायला मार्ग नाही. म्हणजे त्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, उद्धव सेना आणि त्याच्यानंतर शरद पवारांचा राष्ट्रवादी गट या तिघांच्या वादावादीमध्ये खेचाखेचीमध्ये यांच्या वाट्याला काय येईल काही कळायला मार्ग नाही. तेव्हा हे आता म्हणतात की मोदी ही भिले आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की म्हणजे मानसशास्त्रज्ञ सांगतात की जो स्वतः भित्रा असतो तर तो असं सांगत राहतो की बाकीचे कसे भ्यायला लागले. तशी परिस्थिती आज काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत, वरचे नेते तर जाऊच द्या, दिल्लीमध्ये बसून काय चालतं आणि काय नाही हे नाना पटोले सारखी बाजूला ठेवा. तळागाळातल्या लाखो शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांची जे कधी काळी प्रामाणिकपणे काँग्रेससाठी काम करत होते, आज त्यांची परिस्थिती अशी आहे की सगळं पक्षाचं दुकान असं बसलेलं आहे. कुठं काही आंदोलन चळवळ करायचं, एखादा मुद्दा समोर घ्यायचा, पत्रकार परिषदेला संबोधित करायचे, काही करायचं म्हणल्याच्या नंतर जिल्ह्यात गावागावाचं नाव घेत नाही, माणसंच भेटत नाही काँग्रेसला. मी ज्या परभणीला माझं मूळ गाव आहे तिथे आमची जी संस्था आहे गणेश वाचनालय, त्याला खेटून काँग्रेसचं कार्यालय आहे. फार कमी ठिकाणी काँग्रेसची अशी बऱ्यापैकी अवस्थेतली कार्यालय आहे. इतक्या वर्षाचा पक्ष पण त्यांना स्वतःची कार्यालय नाही सुसज्जपणे उभी करता आली. आणि त्याच्या उलट गेले फक्त 12 वर्ष केंद्रामध्ये सत्ता आहे. आत्ताची परिस्थिती अशी आहे की संपूर्ण भारतभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये अतिशय व्यवस्थित असं भाजपचं कार्यालय उभं राहील. मी जबाबदारीनं वाक्य वापरते, प्रत्येक जिल्ह्यात जिथे भाजपची सत्ता नाही त्याही राज्यातल्या जिल्ह्यांमध्ये भाजपची कार्यालय उभी राहिलेली आहेत. आणि काँग्रेस इतका म्हणजे काय म्हणता येईल त्याला, इतका जुना पक्ष आहे आणि त्या काँग्रेसला आज तागायत ही गोष्ट करता नाही आली. आणि आत्ता नाना पटोले काय म्हणतात, मोदी बिले. तिसरा मुद्दा, संघटन तर आहेच आहे, त्याच्याबद्दल तर काही वादच नाही, अतिशय बळकट असं संघटन आहे, सत्ता आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही ना काहीतरी कार्यक्रम संस्थांच्या रूपानं असो, मग तुम्ही त्याला संघ म्हणा, विश्व हिंदू परिषद म्हणा, बजरंग दल म्हणा, नावं कुठलीही द्या, लाखो करोडो कार्यकर्ते आज प्रत्यक्ष पक्षाचं काम म्हणून म्हणतात, त्याच्याशिवाय बाकीच्या कितीतरी कामांमध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अडकवल्या गेलेले आहेत किंवा त्यांना काम हे व्यग्रत आहे, पूर्ण व्यस्त आहे त्याच्यात. हिंदीच्या ह्याच्यात सांगायचं म्हणलं तर काँग्रेसचं काय वास. अगदी आता ज्या वारकरी संप्रदायावरून वाद सुरू झालेला आहे, तुषार भोसले म्हणून त्यांच्या आध्यात्मिक आघाडीचे जे प्रमुख आहेत ते ज्या पद्धतीनं स्टेटमेंट देत आहेत त्याच्याशी तुमचं पटो किंवा न पटो, ह्याच्या उलट त्याला काउंटर करायला काँग्रेसकडून आध्यात्मिक आघाडीचं कोणी आहे का? काही बोलता येते, काही मांडणी करता येते त्याच्यावरती? तुम्हाला मी सोशल मीडियाचं उदाहरण सांगतो. 2024च्या निवडणुकीच्या आधी भले तो पराभव झाला असेल ती गोष्ट वेगळी, 23च्या जूनमध्ये या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान म्हणून जे मंत्री भूपेंद्र यादव हे जे मंत्री होते ते प्रत्यक्ष आमच्या संभाजीनगरमध्ये आले. केंद्रीय मंत्री असताना माध्यमामध्ये सोशल मीडियात काम करणाऱ्यांना 40-45 लोकांना बोलून घेतलं. केवळ राजकीयच नाही, बाकीचे पण युट्यूबर होते, म्हणजे टुरिस्टसाठी काम करणारे, स्टँडअप कॉमेडी करणारे, एंटरटेनमेंट करणारे, सगळ्याची मीटिंग घेतली. या सगळ्यांच्या मीटिंगमध्ये तुमच्या अपेक्षा काय आहे, तुम्हाला अडचणी काय आहेत, आणि प्रत्यक्ष भाजपच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं की मैं तुम्हारी नहीं सुनने के लिए आया हूँ, ये लोगों को सुनना है और मैं भी कुछ नहीं बोलूंगा. 2 घंटे बसून 3 घंटे बसून त्यांनी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. काय नोट करायची ते नोट केली. त्यांच्याकडून त्याच्यावरती काय कारवाई कशा पद्धतीनं झाली असेल ती गोष्ट वेगळी. मी तेव्हापासून गेले 3 वर्ष आजपर्यंत बघतो, या जूनमध्ये त्या सगळ्या घटनेला 3 वर्ष पूर्ण होतील. काँग्रेसचा एक तरी माणूस नुसतं विचारायला तरी आला का की तुम्ही सोशल मीडियात काम करता, तुमचे व्हिडिओ असतात, आमच्या विरोधात का असे ना ते? काही नाही, ह्यांना आता पताच नाही त्याचं.
मोदींना जेव्हा तुम्ही असं म्हणतात की तुम्ही भीतात का, अरे तुमच्याकडं काय ते बघा ना. तुमचा एक काळ काँग्रेसचा अध्यक्ष असलेला, माजी मंत्री असलेला इथला अब्दुल सत्तार उठतो, सत्ताधाऱ्यांमध्ये जातो आणि जाताना त्या काँग्रेस पक्ष कार्यालयातल्या खुर्च्या पण घेऊन जातो, म्हणतो की माझ्या खुर्च्या आहेत म्हणून. ते असं घडलेलं आहे इथं गांधी भवन म्हणून जे काँग्रेसचं कार्यालय आहे त्याच्यामधल्या खुर्च्या अब्दुल सत्तार हे पक्ष सोडून गेल्याच्या नंतर घेऊन गेले, ते माझ्या खुर्च्या आहेत म्हणून. आणि हे त्याला काँग्रेस कार्यकर्त्यांना इथले अजून तर आजतागायत त्याच्यावरती काही उपाय शोधता आलेला नाही. नाना पटोलेंनी असं बोलत राहावं. हे सगळे भाजपचे स्टार कॅम्पेनर आहेत, प्रचारक आहेत. ते राहुल गांधी कमी पडले, मणिशंकर अय्यर कमी पडले, सॅम पित्रोदा, पृथ्वीराज चव्हाण. पृथ्वीबाबाई बोलले होते ना मागच्या 19 डिसेंबरला का नोव्हेंबरला, सरकार कसं कोसळणार आहे, मोदी राजीनामा देणार आणि मराठी माणूस कसा पंतप्रधान होणार आहेत. किंवा ह्यांच्या ह्या सगळ्या पत्रकारांचे आणि पुरोगाम्यांचे कुलगुरू असलेले सुमार बुद्धीचे, ते पण असं म्हणले होते की 2019ची निवडणूकच कशी होणार नाही, मोदी अमित शहा सत्तेवर कशी येणार नाहीत, किंवा निवडणूक होऊ देणार नाहीत, हुकुमशाह कशा असतील, देशभरात दंगे कसे पसरतील. 19ची गोष्ट आहे, 2019ची लोकसभा निवडणूक व्हायच्या आधी. म्हणून म्हणलं की राहुल गांधी यांचे हे सुमार बुद्धीचे, ह्यांचे कुलगुरू, यांच्या बौद्धिक विद्यापीठाचे बाकीचे सगळे नेते, या सगळ्या मांदियाळीमध्ये नाना पटोलेंचं वाक्य म्हणजे काहीच नाही त्या तुलनेमध्ये, की मोदी मला भीती. खरी गोष्ट, मोदी तुम्हाला भीत आहेत या भ्रमामध्ये तुम्ही जगत राहा, आणि तेच तुमचं काय मला माहित नाही, पण भाजपच्या फायद्याचं आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज, Analyzer News.